गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही। गुरु कृपांजन जागत राम ही सोबत राम ही, जागत राम ही सोबत राम ही। सपने में देखो राजा राम ही, सपने में देखो राजा राम ही। गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही। गुरु कृपांजन एक जनार्दनी भावहिनी का, एक जनार्दनी भावहिनी का। जो देखो सो राम सरीखा, जो देखो सो राम सरीखा। गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही। गुरु कृपांजन, गुरु कृपांजन, गुरु कृपांजन। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या गांधी विचार दर्शन पदविकेकरता आपण प्रवेश घेतलेला आहे। या गांधी विचार दर्शन पदविकेमागे गांधी विचारांचा प्रसार करण्याचं आणि त्या दृष्टीने मूल्य शिक्षण देण्याचं काम विद्यापीठाने सुरू केलेलं आहे। याबरोबरच आमचा असा प्रयत्न आहे की ज्यांनी गांधी विचार हे आचरणात आणले, त्याचा प्रसार केला, अशा दिग्गज अशा गांधी विचारांचं नेतृत्व करणारे प्राध्यापक ठाकूरदास बंग यांना आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। प्राध्यापक ठाकूरदास बंग हे सर्वोदय परिवाराचे अध्यक्ष आहेत। ते कॉमर्स कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते। यांची मुलाखत आम्ही ऐकवत आहोत। आपण ती पहा, तिच्यातले विचार ग्रहण करा आणि आपल्याला यातून गांधी विचाराचं एक नवीन परिमाण या ठिकाणी लाभणार आहे। आपण काळजीपूर्वक ही मुलाखत आता ऐकूया। सत्याला शांती अत्यंत आवश्यक आहे आणि शांतीचं प्रगल्भ संस्कृत रूप म्हणजे अहिंसा। हिंसा न करणं एवढंच नाही, पण प्रेम करणं प्रतिपक्षावर। प्रतिपक्ष कोणी नाहीच, सर्व मानव समान आहेत, एकाच प्रकृतीची निसर्गाची लेकरं आहेत, भगवंताची पुत्र आहेत, पुत्री आहेत। आणि म्हणून अहिंसा म्हणजे प्रेम, म्हणजे केवळ निगेटिव्ह नाही, नकारात्मक नाही, हिंसा न करणे, पण त्यावर प्रत्यक्ष प्रेम करणे, पॉझिटिव्ह सकारात्मक प्रेम करणे, हे त्यामुळे झालं। म्हणून अहिंसा व प्रेम हे सत्याबरोबर झालं, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे। आणि ते आफ्रिकेमध्ये गांधीजींनी प्रस्थापित केलं। म्हणून प्रत्येकाला स्वतः संपादन केलेली शक्ती नसल्यामुळं किंवा स्वतः संपादन केलेली शक्ती परिश्रम करून, बुद्धी वापरून, शारीरिक शक्ती वापरून अर्जित केलेली असल्यामुळं जे काही माणसाला मिळतं, अर्जन करतो, तो मिळवतो, ते सर्व त्याच्या गुणसंपदेमुळे नाही, ते निसर्गानं, परमेश्वरानं, समाजानं दिलेलं आहे। आणि म्हणून ते आपलं न मानताना मी याचा मालक आहे असं वृथा अभिमान न बाळगताना त्यांनी परमेश्वराचं समजून त्याच्याबद्दल स्वतः मालक नाही पण विश्वस्त आहे, म्हणजे योग्य रीतीने विश्वस्त म्हणून त्याचा व्यापार करण्याकरता तो एक मॅनेजर आहे, तो एक गुमास्ता आहे, दिवाणजी आहे असं समजून त्याचा व्यापार करावा योग्य तो स्वतः करता आणि समाजाकरता। म्हणून आपल्याला आवश्यक आहे तेवढं जरूर वापरावं, पण त्यानंतर उरलेलं समाजाला अर्पण करावं। समाजातील जो खालचा वर्ग आहे त्याला तेवढं मिळत नाही जेवढं पाहिजे तेवढं, त्याला आपण अर्पण करावं, कारण तोच मालक आहे, समाजच मालक आहे, ईश्वरच मालक आहे, संबंध जगत माझ्या संपत्तीचं मालक आहे। मी एकटं कसं काय झालो? कायद्यानं दिलं म्हणून झालो, हे बरोबर आहे का? हा प्रश्न गांधीजींना सुरुवातीलाच पडला चळवळीच्या, आणि त्यामुळे त्यांनी स्वतः बॅरिस्ट्री सोडून दिली। जे काही त्यांना उपहार मिळाले त्यांच्या पत्नींना, कस्तुरबांना,
त्या सर्व उपहारांचा मालक स्वतः मुलाकडे गेले नाहीत, स्वतःच्या मुलाला दिलं नाही, सुनांना दिलं नाही. ते म्हणाले समाजाचं आहे म्हणून त्याचा ट्रस्ट केला आणि समाजाकरता वापरण्याकरता त्यांनी दिलं. अशा प्रकारे मी मालक नाही संपत्तीचा, कारण मी एकटा काही निर्माण केलं नाही, समाज नसता तरी मिळालीच नसती. अशा प्रकारे त्यांनी त्यांचा सुरुवातीपासून वापर केल्यामुळं विश्वस्त वृत्ती म्हणजे माझ्यावर विश्वास टाकलेला आहे परमेश्वराने, म्हणून मी त्या विश्वासाला स्वतःकरता उपयोग करून पारखं होणार नाही, ती समाजाकरता वापरील. समाजामध्ये मी राहतो म्हणून स्वतःकरताही काही घेईल योग्य ते, परंतु बाकीचं सर्व समाजाकरता उपयोग करणारा मी एक आहे असं त्यांनी स्वतःला पूर्वीपासून मानलं. आणि खरोखरही तसंच आहे, कारण समाज नसेल तर संपत्ती पैदाच होणार नाही. तुम्हाला परमेश्वरानं किंवा समाजानं तुमच्या आणि इतरांच्या उपयोगाकरता विश्वास करून दिलेला हा निधी तुमच्याजवळ आहे, तुम्ही म्हणजे मालक नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर मालक नसाल तर त्याचा उपयोग करा स्वतःपुरता आणि उरलेलं समाजाकरता वापरा. ही तुमच्यावर विश्वास ठेवून समाजानं दिलेला हा ठेवा आहे. तुम्ही मालक नाही, कोणीच मालक नाही, म्हणून तुम्ही भांडवलदार असाल की नसाल त्याची काही चिंता नाही. सरकारनं तुम्हाला कायदा त्याबद्दल दिलेला असेल कायद्यानं किंवा नसेल हाही प्रश्न नाही. प्रश्न एवढाच आहे की जे तुम्हाला समाजाने दिलेलं आहे ते समाजाकरता वापरा. म्हणून भांडवलदारांना व्यक्तिगत नाही पण भांडवलशाहीला त्यांचा संपूर्ण विरोध होता. मार्क्सने जे सांगितलेलं आहे ते हेच सांगितलेलं आहे दिलेल्या भाषेमध्ये, पण त्याचबरोबर समाजाचं ते असल्यामुळे समाजाकडून हिरावून नेण्याचा, बळजबरीने हिरावून घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे असं मार्क्सने मानलं. समाजवाद ही कल्पना एक स्टेटला अधिकार आहे. स्टेट सोशलिझम म्हणजे सरकारला अधिकार आहे की त्यांनी ते काढून घ्यावं. गांधींचं म्हणणं होतं की सरकार काढो वा न काढो, ते योग्य असो वा नसो, तुम्हाला तुमच्या भावाला, बहिणीला, संपत्तीवानाला कापण्याचा अधिकार नाही, जबरदस्तीने त्याच्याकडून काढून घेण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून तुम्ही त्याचं मन वळवलं पाहिजे, त्याला तयार केला पाहिजे मानसिकदृष्ट्या की तू मालकच नाही, तू मालक कुठून आला. तुला जर मजूर भेटले नाहीत, कोणी खरीददार तुझ्या वस्तू करता भेटला नाही, तर तू मालक केव्हापासून झाला, कसा होईल तू मालक. म्हणून जे त्याचं नाहीच त्याची जाणीव त्याला करून देणं, तर्काद्वारा प्रसंगी त्याच्याशी नॉन कोऑपरेशन म्हणजे असहकार करून, एवढंच फक्त तुझ्या हाती आहे. त्याचं मन वळवणं हे तुमच्या हाती आहे, ते तुम्ही करा. तुम्ही त्यांना माल विकत घेऊ नका आवश्यकता पडल्यास, तुम्ही त्यांना विकू नका आवश्यकता पडल्यास, म्हणजे समाजात त्याची संपत्ती निर्माण होणार नाही. अशा प्रकारे शांततेने जोर जबरदस्ती न करता लोकांना आपले हक्क बजावण्याचा अधिकार आहे आणि त्याची कान उघाडणी करण्याचा अधिकार आहे, पण शांततामय रीतीने. म्हणून मार्क्सवाद मानतो की बळजबरीने तुम्ही हिरावून घेऊ शकता, स्टेट म्हणजे सरकार हिरावून घेऊ शकते, शासन सत्ता. गांधी म्हणत होते की असं बळकावून हिरावून घेऊन त्याची कत्तल करणं, वर्गयुद्ध करणं जे मार्क्सवादात आहे ते बरोबर नाही, कारण ते चूक आहे. मग शांततेनं त्याचं मतपरिवर्तन केलं पाहिजे. लोकशाहीवर गांधींचा प्रचंड विश्वास होता. मग लोकशाही जर विश्वास असेल आणि लोक तर काही मोठी मोठी यंत्र शिकल्याशिवाय, ट्रेनिंग झाल्याशिवाय आणि कोणी भांडवलदाराने मोठ्या यंत्राची किंमत देऊन घेतल्याशिवाय लोक काही ती यंत्र घेऊ शकणार नाहीत किंवा चालवू शकणार नाहीत. म्हणून मग भांडवलशाही, म्हणून मग एक मालक दुसरे मजूर असा भेद होतो, वर्गभेद निर्माण होतो, त्यातून वर्गयुद्ध उद्भवतो. म्हणून गांधीजी म्हणत होते की जर लोकांना शिक्षण देऊन त्यांना मोठमोठी यंत्र स्वतः चालवण्याचं सामर्थ्य जर निर्माण केलं तर ते त्याचे प्रमुख बनतील आणि प्रमुख बनून सर्वांशी समानतेचा व्यवहार ठेवून ते लोक आपलं काम करतील. आता मोठी यंत्र घेणं त्याला मोठं शिक्षण लागतं आणि मोठी यंत्र घेणं याला मोठं भांडवल लागतं. आणि गांधीजी जर सर्वांना लोकशाही असेल तर लोक जे यंत्र विकत घेऊ शकतील, लोक जी अवजारं वापरू शकतील, लोक ज्याची छोट्या यंत्राची किंमत मोजू शकतील तीच यांना परवडेल. अन्यथा धनिकांना, सावकारांना शरण जावं लागेल. म्हणून गांधीजी विकेंद्रीकरणावर, लोकांच्या ताब्यात जी सहजगत्या राहू शकेल
अशा प्रकारच्या अवजारावर भर देत होते आणि तीच त्यांनी चालवावीत असं म्हणत होते. आता काही गावं अशी आहेत की जी मोठ्या यंत्राशिवाय होणारच नाहीत, उदाहरणार्थ रेल्वे. मग तशा प्रकारच्या अपवादात्मक परिस्थितीत ती मोठी यंत्र चालवण्याला गांधीजींचा विरोध नव्हता, पण ती मग सरकारनं चालवली पाहिजे, सर्वांचं मिळून झालं पाहिजे. पण मालक आणि मजूर हा भेद गांधीजींना असाही होता, कारण त्यामुळं वर्ग द्वेष वगैरे फैलतात आणि मग त्यांना मारून ते ताब्यात घ्यावं लागतं. म्हणून गांधीजींचा लोकशाहीवर विश्वास असल्यामुळं, लोकांवर विश्वास असल्यामुळं आणि लोक छोट्या गोष्टींनाच लायक असल्यामुळं आजही गांधीजींचा छोट्या यंत्रावर म्हणजे विकेंद्रीकरणावर पूर्ण विश्वास होता. काही गोष्टी सेंट्रल राहतील, केंद्रीय, पण बहुतांश गोष्टी रेल्वेसारख्या अपवादात्मक गोष्टी सोडून बहुतांश बाबी विकेंद्रित राहतील, लोकांच्या अखत्यारीत राहतील, लोक चालवतील त्याला. अशा प्रकारे बहुतेक प्राथमिक आवश्यकतांच्या बाबतीत अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या बाबतीत स्वयंपूर्ण, परंतु जे छोट्या केजून काम होणार नाही आणि ते काम करणं जरुरी आहे रेल्वेसारखं, त्या बाबतीत परस्पर पूरकतेची त्यांची कल्पना होती. स्वयंपूर्ण म्हणजे लोक 100% स्वयंपूर्ण म्हणतात, ते शक्य नाही, इष्टही नाही. म्हणून मोठी अपवादात्मक गोष्टी कायम ठेवून आणि त्यांची मालकी व्यक्तिगत न ठेवताना सरकारकडे किंवा मोठ्या समुदायाकडे ठेवून, समाजाकडे ठेवून जर असं काम आपल्याला परस्पर पूरक करता आलं तर लोकांना इंडिपेंडन्सचा, स्वातंत्र्याचा भासही होईल. ते प्रत्यक्ष तसं करतील, कोणावर अवलंबून नाही ही भावनाही वाढीस लागेल आणि त्याबरोबर त्यांचं कामही होईल. अशा प्रकारे एक लवचिक स्वयंपूर्णता आणि मोठी यंत्र चालवण्याकरता लागणारी समाजाची व्यवस्था, सरकारची व्यवस्था, अशा प्रकारे एक संमिश्र स्वरूपाचं गांधीजींनी समाजाची कल्पना केली होती. त्यामध्ये जर मोठ्या गोष्टींचं आपण लक्ष ठेवलं तर मग स्वयंपूर्णता आणि परस्परावलंबित्व म्हणजे व्यक्तिगत अवलंबन आणि परस्परावलंबन या दोहोंचा मिळून एक समन्वित समाज बनतो. गांधीजींची कोणती कल्पना एकांगी नव्हती, एकांडी नव्हती. इंग्रजी राज्य हे ब्रिटिश ईस्ट इंडिया पासून त्याची सुरुवात झाली आहे. ही व्यापारी कंपनी होती, ट्रेडिंग कंपनी होती. आणि ट्रेड कशाला करीत होते? प्रारंभी ते व्यापार करीत होते. इथून कापूस खरेदी करावा आणि कापसाला, रुईला इंग्लंडमध्ये नेऊन मँचेस्टरमध्ये गिरण्यामध्ये कापड तयार करावं आणि ते नंतर पुन्हा भारतात आणून जहाजांनी, त्यावेळेला विमानं नव्हती, जहाजांनी आणून ते भारताला विकावं आणि त्यातून जो नफा मिळेल तो नफा आपण आपल्या व्यापाराच्या वाढीकरता आणि राज्य संपादन करण्याकरता वापरावा, अशा रीतीने ईस्ट इंडिया कंपनीचं ब्रिटिश राज्य, ब्रिटिश एम्पायर बनलं. म्हणून सुरुवातीला त्यांनी भारताला, स्वयंपूर्ण भारताला, उत्तमात उत्तम कपडे उत्पन्न करणाऱ्या भारताला परवश केलं. त्यामुळे गांधीजींनी चरखा व खादी याची कल्पना उचलून धरली. सामान्य माणूस काही गिरणीचा मालक होऊ शकत नाही, गिरणी चालवू शकत नाही, पण घरोघर बाया चरखा काढतच होत्या. स्त्री आणि पुरुष भारताचे काही नग्न नव्हते ब्रिटिश येण्यापूर्वी. म्हणून अन्न शेती होतीच, अन्न आणि वस्त्र या बाबतीत स्वावलंबन मुख्य गरजा आहे. घरात राहायचं लोकांजवळ आणि म्हणून या बाबतीत स्वावलंबन आणि तो चरख्याद्वारेच होईल. म्हणून चरखा आणि खादी याचं महत्व. त्यामुळे एका वर्षी गांधीजींच्या चळवळीने 60 कोटींचा परदेशी व्यापार, त्यावेळेचे 60 कोटी म्हणजे आजचे 6000 कोटी, कारण 100 पट किमती वाढलेल्या आहेत. 6000 कोटी इंग्लंडचे त्यांनी कमावू दिले नाही. त्यामुळं इंग्लंडचे 6000 कोटी म्हणजे धडाधड मँचेस्टरच्या मिल बंद पडल्या, कारण मागणीच नाही. भारतात कापड खपतच नाही. लोक आपलं कापड पुष्कळांशी कातून देत आहेत, विणत आहेत, विणकरी होतीच देतं. म्हणून असहकार आणि बहिष्कार या चळवळीला, विदेशी कापडाच्या चळवळीला, बहिष्काराच्या चळवळीला मोठा अर्थ प्राप्त झाला आणि ते एक स्वराज्य आणण्याचं शस्त्र बनलं. त्यामुळे गांधींचा चरखा आणि खादी यावर जोर होता. शिवाय ते स्वयंपूर्ण होतेच, कारण इंग्लंडमध्ये कोणत्याही व्यवसायावर अवलंबून नाही. इंग्लंडचा सर्व नफा गेला. इंग्लंडचा बहुतांश नफा कापडाच्या धंद्यातला बुडाला. तसंच इतर बाबतीत. म्हणून हस्त, ग्रामोद्योग, गौ उद्योग, हस्तोद्योग आणि विकेंद्रीकरण याच्यावर गांधीजींचा
सुरुवातीपासून जोर राहिला आणि स्वराज्यामध्ये आवश्यक आहे, कपडा तर लागेलच, गिरणी मालकाला कशाला सरण द्यावं, अशा प्रकारे त्यांची विचारसरणी असल्यामुळं आणि लोकशाहीला ती पूरक असल्यामुळं, पोषक असल्यामुळं ती विचारसरणी आणि त्यानुसार बनलेलं स्वराज्य हेच खरं स्वराज्य आहे. गोऱ्या लोकांना हाकलणं राज्यसत्तेतून हे केवळ बाह्य लक्षण झालं, पण इतर दिशेंच्या हाती, हिंदुस्थानियांच्या हाती कारभार येणं हे खरं लक्षण आहे. आणि ते तेव्हाच होईल राजकीय स्वराज्यानंतर, जेव्हा लोक आर्थिक बाबतीत स्वावलंबी होतील, विकेंद्रित होतील आणि खेड्याखेड्यामधून अन्न तर पैदा होतच होतं, त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे शस्त्रही पैदा होऊ लागेल. अर्थशास्त्राची महात्मा गांधींची कल्पना ही आहे की न्हावी, शेतकरी आणि भंगी असे 3 जाती, समजा 3 धंदे करणारे, या सर्वांनी आपल्या वाट्यास आलेलं कर्तव्य करावं, पण त्यांचं वेतन समान असावं. कोणाला शरीरश्रम करणाऱ्याला जास्त भाकर लागत असेल, ज्याला भाकरी करता पैसा द्या, जास्त थोडा हरकत नाही. किंवा प्रोफेसरला पुस्तकं विकत घ्यायची असतील वाचनाकरता, बुद्धी विकास करण्याकरता, तर त्याला पुस्तकाकरता पैसे द्या. मग थोडीशी विविधता राहील, पण ती विविधता 5 बोटामध्ये एवढा फरक आहे तेवढी असली पाहिजे. मग किंवा 1 ते 10 असली पाहिजे. 10 पासून जास्त विषमता समाजात नको. आज काय आहे, आज गडगंज संपत्ती मिळवण्याकरता लोक वाढत आहेत, संख्या त्यांची वाढत आहे आणि श्रीमंती वाढत आहे, ठीक आहे. पण त्याचबरोबर इकडे लोक अनेक कोट्यावधी कष्ट करणारे लोक आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांची आत्महत्या या भागात जास्त आहे, देशाच्या अनेक भागात आहे, जगाच्या अनेक भागात आहे. पण हे बरोबर आहे की इतकी विषमता, लाखपट, 10 लाख पट, 10,000 पट विषमता बरोबर आहे का? त्यामुळे समाज बनू शकतो का? 5 बोटं माझी मी करू शकतो, याची मूठ बांधू शकतो, पण त्याचबरोबर अंगठ्यामध्ये आणि मधल्या बोटामध्ये 1.25 पटीचा फरक आहे. हा फरक जर 10 पट झाला तर मी मूठ आवळू शकणार नाही, म्हणून काहीच काम करू शकणार नाही. समाजामध्ये विविधता असेल म्हणून थोडं कमी जास्त होईल. प्रत्येकात शक्ती बरोबर नसते एकसारखी, पण कमी जास्त म्हणजे किती कमी जास्त, अशा प्रकारचं स्वराज्य, अशा प्रकारची आर्थिक पद्धती नव्हती. म्हणून याला गांधी अनर्थशास्त्र म्हणत होते. आज जे चालू आहे ते अनर्थशास्त्र आहे की लक्षावधी लोक श्रीमंत आहेत, पण हजारो लोक, शेकडो लोक मरत आहेत. हा कोणता समाज आहे? किंवा कोट्यावधी लोक गरीब आहेत, हा कोणता समाज आहे? म्हणून हे याला ते अनर्थशास्त्र म्हणत होते. माझं मत हे आहे की गांधीजींनी म्हटलं होतं आज जे चालू आहे ते अनर्थशास्त्र आहे. साचून स्वराज, गुजरातीत त्यांनी म्हटलेलं आहे की खरं स्वराज्य, खरं स्वराज्य हे इतकी विषमतेचं स्वराज्य असणार नाही, असू नये. कारण आपली गावं बिचिराख होत आहेत, गरिबांची घरं, गरिबांच्या वस्त्या बिचिराख होत आहेत आणि श्रीमंतांचे बंगल्यावर बंगले उठत आहेत. त्यांना न परिश्रम केल्यामुळं लठ्ठपणाचा रोग झालेला आहे आणि यांना गरिबांना परिश्रम करून न पचवता आलेला आहे, मुळे क्षयाचा रोग झालेला आहे. आणि दोन्ही रोगी आहेत. असं कशाला? हा काही समाज नाही, हे कुटुंब नाही. म्हणून भारताचं एक कुटुंब बनवावं आणि त्यामध्ये विविधता राहील, पण आर्थिक विषमता तोलामोलाची असावी, मर्यादित असावी, अशा प्रकारे त्यांचं स्वप्न होतं. गांधीजींची भूमिका ही होती की सर्वांना ईश्वरी संकल्पना मौजूद आहे. जो ईश्वरावर विश्वास ठेवत नाही, राम असो, अल्लाह असो, बुद्ध असो, आणखी कोणी असो, त्याचाही कोणत्या तरी आपल्यापेक्षा भिन्न अचाट शक्तीवर विश्वास किंवा आस्था असते. अशा परमशक्तीवर विश्वास ठेवणारे लोक नावानं जरी भिन्न असतील तरीही ते सर्व एकच आहेत, एकाच प्रेरणेचे स्रोत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये भिन्नता असली म्हणजे बरं वाटतं. विविधता ही चांगली असते. विविधता नेहमीच परस्परांना मारक असते असं नाही. विविधता पोषकही होऊ शकते. सर्व प्रकारची फुलं असली ज्या बगीच्यामध्ये, तो बगीचा मोहक वाटतो. एकाच प्रकारची फुलं असली तर माणसाला कंटाळा येतो. तेच मानवांच्या बाबतीत आहे. म्हणून भिन्न भिन्न धर्म, भिन्न भिन्न चालीरीती, भिन्न भिन्न पंथ, भिन्न भिन्न मतप्रवाह हे परस्परांना पोषक असले पाहिजेत आणि पोषक होऊ शकतात. इंग्रज येण्यापूर्वी हिंदू मुसलमानामध्ये अशा प्रकारचे दंगे नव्हते. जरी भिन्न भिन्न होते तरी आजही हिंदूमध्येही भिन्न भिन्न प्रकारचे पंथ आहेत. कुठे शीख पंथ आहे, कुठे बुद्ध आहेत,
कुठं हिंदू आहेत, कुठं आणखी कोणते पंथ आहे. या सर्वांमध्ये सामंजस्य असलं पाहिजे. जेवणामध्ये केवळ आपण भातच खाल्ला किंवा गव्हाच्या पोळ्याच खाल्ल्या किंवा भाकरच खाल्ली आणि विविध भाज्या विविध फळं नसली तर ते काही जेवण रुचकर आहे पोषक आहे असं नाही. उलट एकच प्रकारचं अन्न खाल्ल्यामुळे रोगही होऊ शकतात. आणि म्हणून भिन्नता विविधता म्हणजे भांडण आणि युद्ध आणि कॉन्फ्लिक्ट विरोध असं समीकरण ठेवणं बरोबर नाही. कारण ही सर्व ईश्वराचेच पुत्र आहेत, एकाच देशाचे नागरिक आहेत, सर्व एकाच भारत मातेचे पुत्र आहेत. तर मग नावं भिन्न भिन्न असली, चालीरीती भिन्न भिन्न असल्या त्यामुळे काही बिघडत नाही. उलट ते विविधांगी नेतृत्व विविधांगी कर्तृत्व चांगलं असलं, पण त्यांनी परस्परांना शत्रुवत न मानता मित्रवत मानलं पाहिजे. सामान्यपणे माणूस दुसऱ्याला शत्रू मानत नाही, मित्रच मानतो, अनोळखी मानतो, पण शत्रुत्वाची भावना नसते. अशा प्रकारे जर आपण ऍटिट्यूड म्हणजे मनाची वृत्ती ठेवली तर शत्रुत्व होण्याचं काहीच कारण नाही. उलट जितकी विविधता चांगली तितकं जास्त चांगलं. मात्र त्यांची तोंड एकमेकाकडे नसताना एकमेकाविरुद्ध असली म्हणजे विरुद्ध म्हणजे एकदम शत्रुत्व नाही, विरुद्ध म्हणजे बोलण्याकरताही. आता माझ्यासमोर कोणी बसले आणि आमचं दोघांचं संभाषण झालं म्हणजे दोघांची तोंड येऊन दिशेने नाहीत, तर परस्पर विरुद्ध आहेत. परंतु परस्पर विरुद्ध म्हणजे तुम्ही माझ्या विरुद्ध काही बोलत नाही, मी तुमच्या विरुद्ध काही बोलत नाही. परस्पर मैत्रीच्या आनंदाच्या परस्पर प्रेमाच्या गोष्टी करू शकतो. हे जसं सामान्य व्यवहारामध्ये लागू आहे तेच देशामध्ये लागू असलं पाहिजे. अन्यथा कोणतंही कुटुंब जगू शकणार नाही. कुटुंबामध्ये मुलगा असतो लहान वयाचा, नातू असतो फारच छोटा, कमी जास्त बुद्धीने शक्तीने असतातच, त्यांच्या कमी जास्त गरजा असतात, पण त्या सर्वांना सांभाळूनच कुटुंब बनतं. वृद्धांना आपलं कर्तव्य केलं पाहिजे, तरुणांना आपलं कर्तव्य केलं पाहिजे, मुलांना आपलं कर्तव्य केलं पाहिजे. असं परस्परांच्या कर्तव्याची सांगड घालूनच एक कुटुंब बनतं. राष्ट्र हे अशा विविध कुटुंबांचा बनलेला गाव किंवा शहर आणि गाव आणि शहरांचा एकच संस्कृती असलेला घटक, मोठा घटक आहे, व्यापक घटक आहे. त्यामुळे राष्ट्रामध्ये विविधता असली म्हणजे चांगलं असून परस्पर पोषक असून ते समाजाला देशाला समृद्ध करतं राष्ट्राला. अशा प्रकारची गांधीजींची वृत्ती असल्यामुळं आणि हीच खरीखुरी वृत्ती असल्यामुळं बरोबर हीच गांधी भारत स्वतंत्र झाल्यावर करील असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ब्रिटिश येण्यापूर्वी अशा प्रकारची वृत्ती अनेकांनी दाखवलेली आहे. अशोकाच्या काळी हीच वृत्ती होती, अकबराच्या काळी हीच वृत्ती होती, शिवाजी महाराजांच्या काळी हीच वृत्ती होती परस्परामध्ये. त्याचप्रमाणे ब्रिटिश गेल्यावर आपली सत्ता झाल्यावर भारतात स्वराज्य झाल्यावर तशाच प्रकारची वृत्ती जोपासली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण प्राध्यापक ठाकूरदास बंग यांची मुलाखत ऐकली. गांधीजींनी स्त्रिया मुली त्याचप्रमाणे देशबांधव या फक्त यांचाच विचार केला असं नाही, तर संपूर्ण मानव जातीचा देखील त्यांनी विचार केलेला आहे. आणि म्हणून खादी, चरखा, श्रमाची प्रतिष्ठा यासारख्या लहान सहान तत्वांमधून त्यांनी संपूर्ण मानव जातीच्या जगण्याला एक नवीन आशय प्राप्त करून दिला. आणि मी आपल्याला अशी विनंती करेल की या मुलाखतीचा प्रत्येक भाग आपण साठवून ठेवा आपल्या मनामध्ये. आणि केवळ साठवून उपयोग नाही, तर ज्या ज्या वेळेला प्रसंग येईल त्या वेळेला ही तत्व आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच खरी गांधी तत्व काय होतील आणि त्याचं महत्व नेमकं काय आहे हे आपल्या लक्षात येईल. धन्यवाद. माई मैंने गोविंद लीनू मोर, गोविंद लीनू मोर, माई मैंने गोविंद लीनू मोर. कोई कहे घर में, कोई कहे बन में, कोई कहे घर में, कोई कहे बन में. राधा के संग खिलो, माई मैंने गोविंद लीनू मोर, गोविंद